नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अजय बारसकर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या विरुद्ध चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे समस्त सावडी गावच्या वतीनं अजय बारसकर उर्फ खंडू यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच सावडी गाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहील, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये समस्त सावडी गावच्या ग्रामस्थांनी दिली. यावेळी भरत खाकाळ, संजय आडोळे, राजेंद्र बारसकर, सचिन बारसकर, चंद्रकांत बारसकर, रवींद्र वाकळे, महेश काळे, मनोज बारसकर, दिलीप वाकळे, विजय दंडवते, राजेंद्र वाके, केशव वाके आदी सावडी ग्रामस्थ उपस्थित होते. सावडी गावाचा कुठलाही निर्णय सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवत असतात, परंतु या अजय बारसकर यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याशी सावडी गावाच्या ग्रामस्थांचा कुठलाही संबंध नाही. हा त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी केला आहे. हे वक्तव्य केल्यानंतर ग्रामस्थांनी समजून सांगायचा प्रयत्न केला, परंतु त्यांची कुठलीही ऐक्याची भूमिका नाही. मराठा समाज विरोधी त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे, असं देखील ग्रामस्थ म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावातील ग्रामस्थ अजय बारसकर यांचा काहीतरी अडचण झाल्यामुळे ते जरांगे पाटलांवरती वैयक्तिक स्वरूपावरती टीका करत आहेत. तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजणांनी काल इथं ह्याच मंदिरामध्ये सर्व वाकळे परिवार असेल, बारसकर परिवार असेल, दंडवते आडोळे परिवार असेल, या सर्व परिवारांनी मिळून इथे मीटिंग घेतली व या मीटिंगमध्ये आमचा सर्वांचा एक ठराव झाला की अजय बारसकर उर्फ खंडू बारसकर यांनी जे वक्तव्य मनोज जरांगे पाटलांबद्दल केलं आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्या या भूमिकेशी गावातील एकही नागरिक हा त्यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही. गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा पहिल्यापासून मनोज जरांगे साहेब यांच्या पाठीशी राहिलेला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेता मराठा समाजाला आज मिळालेला आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो विस्तृत असा लढा उभारलेला आहे, त्या लढ्यामध्ये सावडी गाव ग्रामस्थ हे तन मन धनाने संपूर्णतः झोकून देऊन काम करत आहेत. आमच्या गावातील नागरिक बारसकर कुटुंबातील असतील, वाकळे असतील किंवा इतर असतील, सर्व मुंबईसाठी सुद्धा आंदोलनाला गेलेले होते आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. परंतु अजय बारसकर नामक व्यक्तीने जो जरांगे पाटलांवर विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत व त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे, त्यांच्या मताशी सावडेगाव ग्रामस्थ हे सहमत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी, तर त्या आंदोलनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांचं जे आंदोलन आहे अगदी 5-6 महिन्यापासून त्यांचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही जरी तिथं प्रत्यक्ष सहभाग नसला आमचा, तरी गावातून आम्ही त्यांच्या भूमिकेला नेहमी समर्थन दिलेलं आहे. त्या अजय महाराजांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य सावडी ग्रामस्थांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की त्या वक्तव्याचं काय करायचं बुवा. तर सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिळून 2-3 मीटिंग केल्यानंतर असं ठरलेलं आहे आणि सगळ्यांचा 100% पाठिंबा हा जरांगे पाटलांबरोबरच असणार आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या फायद्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी भांडतायत आणि त्या व्यक्तीला मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळेजण सावडी ग्रामस्थ सहभागी होऊन साथ देणार आहोत. बारसकर हे सावडीच्या संपर्कातून बऱ्याच वर्षापूर्वी शेजारील गावात राहायला गेलेले आहेत. त्यामुळे सावडी गावाचा या ठिकाणी उल्लेख करू नये बुवा, त्याच्यामुळे आमचे सावडी गावातील बरेचसे ग्रामस्थ व्यथित झाले आहेत. काल या ठिकाणी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांचं या वक्तव्यावरचं खंडन करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी काल ठराव पास झाला आणि या ठिकाणी आमचं संपूर्ण गाव तनमन धनाने जरांगे पाटलांशी यापुढेही पाठिंब्यात राहील आणि आरक्षणातही राहील असं या ठिकाणी आमचं सर्वांचं म्हणून बोलणं झालं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.